लातूर जिल्हा परिषद म्हणजे विकासाचा गाडा की सत्तेची संगीत खुर्ची। राजकारणात सत्तेसाठी काय वाटेल ते करू पाहणाऱ्या नेत्यांनी लातूर जिल्हा परिषदेत सत्तेसाठी जो नवा प्रयोग आणलाय त्याची चर्चा आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू झाली आहे। लातूर झेडपीवर महायुतीचा झेंडा तर फडकला, पण हा झेंडा फडकवण्यासाठी वापरण्यात आला संगीत खुर्चीचा एक नवा फॉर्म्युला। सव्वा वर्षांनी अध्यक्ष उपाध्यक्ष पद बदलणार आहेत। हा विकासाचा नवा पॅटर्न आहे की निवळ सत्तेचा पोरखेळ? याच मुद्द्यावरून आता काँग्रेसने महायुतीला थेट शिंगावर घेतलंय। लातूर जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या अखेर महायुतीच्या हाती आल्या आहेत। भाजपच्या उषाताई संभाजी पाटील अध्यक्ष बनल्यात, तर राष्ट्रवादीचे दयानंद सुरवसे उपाध्यक्षपदी विराजमान झालेत। पण या खुर्चीवर बसतानाच या पदाची एक्सपायरी डेट देखील ठरली आहे। सव्वा वर्षानंतर ही खुर्ची सोडावी लागणार आहे। म्हणजेच एकाच कार्यकाळात जिल्हा परिषदेला अनेक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मिळणार आहेत। महायुतीचा हा म्युझिकल चेअर फॉर्म्युला आता जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा सर्वात मोठा विषय बनलाय। महायुतीने हा डाव रचला खरा, पण काँग्रेसने यावर जहिरी टीका केली आहे। जिल्हा परिषद ही काही लग्नातली संगीत खुर्ची नाही, तर हे एक संविधानिक पद आहे असा टोला काँग्रेसने लगावलाय। केवळ नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी जनतेच्या प्रश्नांचा बळी दिला जातोय का, असा सवाल देखील यावेळी विचारला जातोय। राजकारण्यांनी खुर्च्याच्या तारखा तर वाटून घेतल्या, पण यामुळे जिल्ह्याचा विकास सव्वा वर्षाच्या हप्त्यांमध्ये अडकणार आहे का, हा खरा प्रश्न आहे। सत्तेसाठी रचलेला हा डाव यशस्वी होणार की संगीत खुर्चीचा हा खेळ अंगलट येणार, हे काळच ठरवणार आहे। खुर्च्या बदलतील, चेहरे बदलतील, पण लातूरच्या ग्रामीण भागातील सामान्यांचे प्रश्न बदलणार का? महायुतीचा हा प्रयोग विकासाला गती देणार की निव्वळ अंतर्गत कलह मिटवण्यासाठी काढलेला तोडगा ठरणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। नाही, आमच्या सर्वांच्या वतीने सर्व अधिकार, महायुतीचे अधिकार आमचे नेते माननीय संजयजी बनसोडे साहेबांकडे देण्यात आलेले। जे काही आपल्याला सांगतील आणि जे काही व्यवस्थित आणि सर्वांना एकत्रित घेऊन चालण्याची भूमिका त्यांनी घेतलेली मला नव्हता। चर्चा होती, जे काही नाव येणार होतं एकत्रित एक विचाराने सर्वांनी एक संमतीने त्या ठिकाणी नाव ठरवलेलं आहे। आणि प्रत्येकाने असं ठरवलं होतं की हे नाव देत असताना प्रत्येक जण आपल्या ह्याच्याप्रमाणे नाव, प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या भागात, पण आम्ही सर्वांनी असा एक प्रस्ताव समोर ठेवला की प्रत्येक सदस्याला काम करण्याची चांगली संधी मिळायला पाहिजे। या माध्यमातून प्रत्येकाला आम्ही सव्वा वर्षाच्या माध्यमातून प्रत्येक जण काम करत अशी भूमिका सर्वांनी एकत्रित एक विचाराने घेतली होत असते। त्यात आरक्षणामुळे 2.5 वर्षाचा टप्पा आला। आता त्याच्यात पुढे जाऊन या भाजपच्या आमदारांनी इथं नाटकं चालू केलेली आहेत सव्वा वर्षाची। अहो, जिल्हा परिषद अध्यक्षपद आहे ते संविधानिक आहे, संगीत खुर्चीचा खेळ नाही। सव्वा वर्षाला करतो म्हणून हा पोरखेळ आहे, हा मिळालेल्या जनाधाराचा लोकमताचा अवमान आहे। बरेचसे सदस्य नौखे आहेत, पहिल्यांदा आलेले आहेत। त्या कारभार जिल्हा परिषदेचा करायलाच त्याला सर्व वर्ष जाणार आहे आणि त्याचा कार्यकाळ संपून जाणार आहे। म्हणजे कोणाला शहाणं होऊच द्यायचं नाही, कोणाला कारभारच करू द्यायचं नाही। आमदार लोकांना भाजपच्या ही सगळा ताबा घेऊन जिल्हा परिषद लुटायचे, ह्याच्यासाठी काढलेली ही संगीत खुर्ची सव्वा वर्षाचा खेळ आहे, ढोंग आहे। काँग्रेस हाणून पाडेल। Thanks for watching Ekmat Digital.